स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बघता बघता आपल्या आजच्या क्लासचा डे 8. आज आपण सात चक्रांचं आपल्या आनंदी जीवनाशी काय रिलेशन आहे ते आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. कुठल्या चक्रांनी कुठल्या फिजिकल ऑर्गनवर अफेक्ट पडते ते आपण बघणार आहोत. आणि त्यासोबतच या चक्रांचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे. ओव्हरऑल तुम्ही एखाद्या व्यक्ती असा का वागतो, त्याचं नेमकं कुठलंही चक्र इनबॅलेन्स आहे हे देखील आजपासनं तुम्ही ओळखू शकणार आहे. म्हणजे जर आता एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीत हा दोष आहे, तर आपण जनरली काय करतो, व्यक्तीला दोष देतो. पण इथून पुढे आपण व्यक्तीला दोष देणार नाही आहे. अरे याचं हे चक्र इनबॅलेन्स आहे म्हणून हा असा वागतो. तर ॲज अ हीलर आपण ते चक्र बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. तर उद्या आपण विंडोचा पण घेशील. चक्रांचं आपण पॉवरफुल मेडिटेशन करणार आहे. उद्याच्या मेडिटेशनला मिस करू नका. उद्या तुमचे जे काही जुने शारीरिक लेवलचे दुखणे असतील त्या दुखण्यांना आपण हील करण्याचा प्रयत्न करणार आहोत उद्याच्या मेडिटेशनमध्ये. जेवढ्या सहजतेने उद्या तुम्ही स्वतःच्या शरीराला आणि माइंडला मेडिटेशनसाठी अलाव कराल, तेवढाच सुंदर रिझल्ट आपल्याला येणार आहे. त्याच्यानंतर कुठल्या आजारावर कुठला उपचार करावा, म्हणजे रेकीचा जो आजारांचा प्रोटोकॉल आहे तो आपण उद्याच्या सेशनला समजून घेणार आहे. परवाचा आपला टॉपिक राहणार आहे झिबू सिम्बॉल्स. झिबू सिम्बॉल्स म्हणजे रेकीच्या लेव्हल 1 मध्ये 10%च एनर्जी असते. तर थोडं तुम्हाला अधिक पॉवर त्याच्यात यावी तर महत्वाचे झिबू सिम्बॉल्स आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करावी हे आपण परवाच्या सेशनला बघणार आहे. आणि एक मी तुम्हाला मनी मंत्र देणार आहे. लिटरली हा प्रूव्हन मनी मंत्र आहे की जर तुम्ही संपूर्ण श्रद्धेने मी सांगितलेल्या त्या ज्या मनी टेक्निक आहे त्या जीवनामध्ये अनुसरल्या, तर डेफिनेटली लवकरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीच्या नव्या वाटा मोकळ्या झालेल्या बघणार आहात. पण लक्षात घ्या, रेकी कुठलीही जादूची कांडी नाही आहे. जसं 2 वेळचं जेवण आपल्यासाठी आवश्यक आहे त्याच पद्धतीने रेकीचा जो सराव आहे तो नियमितपणे करणं गरजेचं आहे, तरच रिझल्ट येतो. की आपण जर प्रॅक्टिस केली नाही तर आपल्याला तो रिझल्ट त्या पद्धतीने येऊ शकत नाही. तुमचं डिओट होऊन त्याच्यात उपस्थित राहणं आणि प्रॅक्टिस करणं खूप खूप गरजेचं आहे. ओके. जेव्हाही आपली नवीन बॅच सुरू होणार असते तेव्हा आपण गुरुवारी त्याच्या नेक्स्ट बॅचचं लॉन्च करत असतो. तर ही लेव्हल 1 आपली संपेल शनिवारी आणि सोमवारपासनं आपली रेकी लेव्हल 2 आणि रेकी लेव्हल 3 ची बॅच चालू होणार आहे. टोटल 4 कोर्सेस त्याच्यात आहे. रेकी लेव्हल 2 डिस्टन्स हिलिंग ज्याच्या त्या कोर्सेसचं पूर्ण सिलेबस डिटेलमध्ये आज तुम्हाला ग्रुपवर मिळेल. क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग आणि रेकी मास्टर लेवल, म्हणजे ज्यात तुमची रेकीची 100% ऊर्जा होईल. हे 4 कोर्सेस मिळून आपला लाईफ टाईम ॲक्सेस माझं प्ले स्टोअरवर ॲप आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला मिळेल आणि कितीही वेळा तुम्ही कोर्स रिपीट करू शकता. फी मात्र आयुष्यात एकदाच द्यायची आहे आणि ती फी आहे ₹5000 विथ लाईफ टाईम ॲक्सेस, ज्याच्यात 4 कोर्सेस तुम्हाला मिळणार आहे. रेकी लेव्हल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग. कितीदा तुम्ही बॅच रिपीट करू शकता. आणखी सगळ्यात मोठं बेनिफिट, माझ्यासोबत फोनवर म्हणजे जर माझी अपॉइंटमेंट पाहिजे थोडा वेळ बोलायला तर ती ₹1100 असते. पण इथे माझे विद्यार्थी म्हणून तुम्हाला मध्ये केव्हाही जर बोलायचं असलं तर तो संधी पण मिळते तुम्हाला. कारण कसं असतं, लाईफ टाईम ॲक्सेस देण्याचं रिझन काय आहे. पहिल्यांदाच वाटतं की आपल्याला सगळं समजलं, पण अडचण तेव्हा येते जेव्हा तुम्ही कुठलाही कोर्स करता आणि सेल्फ प्रॅक्टिस करता. आणि तेव्हा तुम्हाला टीचरची गरज असते की अरे याचं कसं करायचं. आणि नेमकं त्याच वेळेस टीचरचा कोर्स संपलेला असतो, तुमच्या हातात सर्टिफिकेट आलेलं असतं आणि मग टीचर तुमच्या हातात लागत नाही. होतं असं जनरली. पण मला माहिती आहे, कारण हे माझ्याही सोबत घडलं. जेव्हा मी शिकली ना तेव्हा माझ्याही सोबत असंच घडलं की मी
म्हणजे करू शकली नाही. अ, मला जेव्हा प्रॅक्टिस करायची होती तेव्हा माझे टीचर्स अवेलेबल नव्हते. आता सारखं ऑनलाईन नव्हतं, ऑफलाईन नव्हतं, बाहेरगावी जाऊन शिकावं लागायचं. तर ते पॉसिबल नव्हतं की आपण त्या टीचर्सला, आणि रेकॉर्डिंग मिळत नव्हतं. विशेष म्हणजे फक्त एक सर्टिफिकेट आणि काही पानांचे नोट्स मिळत होते. तर त्याच्यामुळे तो एक खूप स्ट्रगल होता आमच्यासाठी. पण त्या स्ट्रगलमधनं माझ्या विद्यार्थ्यांना जाऊ नये म्हणून रेकॉर्डिंग, जे लोक वर्किंग आहे त्यांना रात्रीच्या बॅचेस पॉसिबल नाही आहे. माझ्या टायमिंग हेच असतं, पण तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. शक्तिपात मात्र सेकंड लेवलचा सुद्धा पहाटे 5:15 होणार, मास्टर लेवलचा सुद्धा 5:15 होतो. आणि जर तुम्ही रेकॉर्डिंग बघून जर काही अडचण आली तर तुम्ही माझ्याशी बोलू पण शकता. कॉलवर तुम्हाला जो नंबर दिला जातो त्या नंबरवर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. ठीक आहे. तर त्याचं पूर्ण डिटेल तुम्हाला आज ग्रुपवर माहिती होईल. ज्यांनाही सेकंड थर्ड लेवलला यायचं आहे त्यांचं स्वागत आहे. ती बॅच आपली दुपारी 3 ते 4 सेकंड लेवलची आणि थर्ड लेवलची याच वेळात चालू होणार आहे. आणि ते टोटल सेशन 25 दिवसांचं राहणार, म्हणजे 1.5 ते 2 महिने आपलं ते सेशन चालतं. कारण 25 डेज विकली आपलं 5 डेज वर्किंग असतं, सोमवार ते शुक्रवार. आणि जर काही इमर्जन्सी मध्ये सुट्टी झाली तर मग आपला सॅटर्डेला तो क्लास होत असतो. त्याचं डिटेल क्लासवर मिळेल. चला तर मग आज सुरू करूया आपल्या 7 चक्र आणि आनंदी जीवन या टॉपिकला. आणि या 7 चक्रांची ऊर्जा आपल्या जीवनात कशा पद्धतीने काम करते याबद्दल आपण माहिती घेऊया. आपल्यापैकी प्रत्येकालाच एनर्जीचं सर्कल आहे. जसं काल आपण बघितलं ना औरा लेअर, प्रत्येकाने बघितली. कोणी कोणी घरी ट्राय केलं कुणाचा तरी औरा बघणं? एकाने तरी ट्राय केला का की चला एखाद्याचा औरा बघायचा प्रयत्न करू, की औरा क्लास नंतर होमवर्क कोणी कोणी केला एकदा तरी प्रॅक्टिस? एनीवन? नाही किया किसी ने? चला आहेत काही लोक. मनीषा पाटील मॅडम दिसलं का हो? मग औरा बिवरा दिसला का, बघितला का? माईक ऑन करा. हो मॅडम, माझ्या मुलीवर मी ट्राय केलं होतं. तिची दाढ हम्म. दुखत होती ते मला समजलं, म्हणजे हात जड झाले तिचे दाढेजवळ आल्यानंतर. मग हिलिंग नाही करून बघितला का? एक एनर्जी बॉल टाकून हाते ठेवून द्यायचा होता, दाढदुखी कमी झाली असती ना. ट्राय केलं पण ती म्हंटली मला आधी औषध दे नंतर कर हे सगळं. तिला अच्छा थोडंसं अच्छा. औषध दिलं, पण परत सकाळी अजून ट्राय केलं तसंच. ओके. बघा तुम्ही आता ना स्पर्शाच्या माध्यमातून भले रेकी लेवल 1ची 10% ऊर्जा आहे, पण आपण करू शकतो, त्यांच्यावर प्रॅक्टिस करू शकतो. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने केला तर लेव्हल 1 मध्ये पण तुम्हाला रिझल्ट येऊच शकतो. ठीक आहे. ओके. ओके. चलो तो आगे बढ़ते हैं. अपना जो टॉपिक आहे तो म्हणजे औरा, सॉरी 7 चक्र आणि आनंदी जीवन. तर 7 चक्र म्हणजे आपल्या स्पाईन मध्ये हे 7ही चक्र कसे आहेत समजून घ्या. पहिले चक्र काय? हे 7ही चक्र आपल्या स्पाईन मध्ये अवस्थित आहेत. त्याची जागा स्पाईन मध्ये आहे. जर तुम्ही फिजिकली त्याचा एक्सरे वगैरे काढला तर हे चक्र दिसणार नाही. बट दीज आर द एनर्जी सेंटर्स. ज्याच्या आपल्या 7 ग्लँडच्या जागा आहेत, सायंटिफिकली 7 ग्लँड मानलेले आहेत की नाही मेडिकल शास्त्राने, त्याच ठिकाणी आपल्या 7 चक्रांच्या जागा आहेत. पण जेव्हा आता तुम्हाला जे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की क्यों इसके जिंदगी में पैसा अच्छा है, इसके जिंदगी में सभी रिश्ते अच्छे हैं, असं प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं का असतं? याचं उत्तर आता मी तुम्हाला देते. खूप मोठा प्रश्न आहे की नाही हा, की एखाद्याच्या जीवनात खूप आनंद असतं, एखादा व्यक्ती खूप प्रयत्न करूनही दुःख का बरं असतं? याचं रिझन आहे त्याचे 7 चक्र. ऍक्च्युली हे थर्ड लेवलच्या नोट्स मधले आहेत, पण मी ते तुम्हाला दाखवते इमेजेसच्या थ्रू. बघा
कुठलाही व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचे चक्र, हे लहान मुलं आहे तर 7 चक्र हे बंद चक्र असतात, म्हणजे त्याला आपण कळी स्वरूपातले चक्र असे म्हणतो. पण जेव्हा व्यक्ती मोठा होतो तेव्हा हळूहळू त्याचे 7ही चक्र ओपन होतात. तर हे जे चक्र तुम्हाला दिसत आहे त्या व्यक्तीचे पूर्ण फुललेले चक्र म्हणजे ओपन चक्र असं म्हणणार आहे. मग आता जो प्रश्न होता की का एखादा व्यक्ती दुःखी असतो, का एखाद्याच्या जीवनात रिलेशनशिप चांगलं असतं तर पैसा नसतो, किंवा आरोग्य नसतं पैसा असतो, हे का घडत असतं याच्या मागचं रिझन हे बघा, हे बाल्यचक्र आणि हे वयस्क चक्र म्हणजे मोठं झाल्यानंतरचं चक्र. तर व्यक्ती जेव्हा लहानाचा मोठा होतो तर त्याच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे किंवा त्याच्या ओव्हरऑल जी त्याची जडणघडण होते त्यानुसार त्याचे काही चक्र बंद राहून जातात आणि काही चक्र एक्स्ट्रा विकृत असतात म्हणजे गरजेपेक्षा जास्त ओपन होतात आणि काही चक्र नॉर्मल ओपन होतात. आणि या चक्रांच्याच एनर्जीवर त्याच्या जीवनातले यश अपयश, ठीक आहे, यश आणि अपयश हे ठरत असतं की तो त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने यशस्वी होणार आहे अपयशी होणार आहे. या सर्व गोष्टी या चक्रांमुळेच ठरत असतात. आता बघा, या व्यक्तीचं आता जे आपण चक्र शिकणार आहे मुख्य 7 चक्र आहे. तर या व्यक्तीचं खालून वरचं जे चक्र आहे ते बंद आहे म्हणजे स्वादिष्टान चक्र बंद आहे. समजा एखाद्या व्यक्तीचं हृदय चक्र बंद असेल तर उदाहरण सांगते की नेमकं काय फरक पडेल. आपण प्रत्येक चक्र डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. पण जर हृदय चक्र बंद आहे तर तो व्यक्ती कंजूस आहे, कुणाही प्रती त्याचा सकारात्मक भाव राहत नाही. तो इतका सेल्फिश असतो की त्याच्या पूर्ण आवरणामध्ये तो फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतो. पण जर एखाद्या व्यक्तीचं हृदयचक्र विकृत अवस्थेत किंवा गरजेपेक्षा जास्त ओपन असेल तर तो एवढा दानशूर होऊन जातो की स्वतःच्या फॅमिलीचा विचार न करता लोकांना देत असतो. ठीक आहे. जर हे चक्र बंद असेल तर तो व्यक्ती हा चल रहा है ना बंद आहे काहीच नवीन क्रिएशन करणार नाही. हे चक्र जास्ती ऍक्टिव्ह असेल तर तो सकारात्मक विचार करेल आणि सतत सतत मोठे ध्येय आणि नव्या निर्मितीचा विचार करेल. आणि चक्र बॅलन्स असेल तो जीवनाचा प्रत्येक क्षण आनंद घेत राहील. तर या पद्धतीने प्रत्येक चक्राचा जीवनावर इफेक्ट असतो. कळलं आता की का बरं एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पैसा, तर ते पैसा वगैरे आपण आता डिटेलमध्ये जे एक एक चक्र शिकू त्याच्यानुसार तुम्हाला आज व्यक्तींना ओळखायला खूप छान मदत होणार आहे. तुम्ही कुठल्याही व्यक्तीला खूप चांगल्या पद्धतीने ओळखू शकणार आहे की नेमका हा व्यक्ती कसा आहे, कशा पद्धतीने आनंदी आहे, हे आपण ओळखू शकणार आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. लेट मी शेअर द स्क्रीन, मला पीपीटी ओपन करून घेऊ द्या. कुणाचा तरी माईक ऑन आहे का? थोडा चेक करा, माईक ऑन कुणाचा असेल तर बंद करून द्या. पहिले आपण चक्रांच्या जागा बघू, कुठे कुठे त्या जागा असतात. आता बघा, आपले टोटल जे 7 चक्र, काही सूक्ष्म चक्र पण आहे, पण इथे जो आपण अ, अनुभव करणार आहे किंवा ज्या चक्रांना समजून घेणार आहे ते मुख्य ते 7 चक्र आहे. तर जेव्हाही ब्रह्मांडीय ऊर्जा आपण कलेक्ट करतो त्या सर्व ब्रह्मांडीय ऊर्जा आपण क्राऊन चक्रापासून हळूहळू हळूहळू रूट चक्रापर्यंत ग्रहण करतो. पण जेव्हाही आपण चक्रांना चार्ज करतो म्हणजे चक्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो तर ती ऊर्जा रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत करत असतो. रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या समोर स्पाइन मध्ये माकड हाडाची जागा. पहिली जागा समजून घ्या चक्रांच्या, कारण आपल्याला त्या चक्रांना चार्ज करताना चक्रांवर हात ठेवायचे आहे. तर रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या समोर हात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सॅक्रल चक्र, सॅक्रल चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट खाली, ज्याला स्वाधिष्ठान चक्र देखील म्हटल्या जातं. त्यानंतर मणिपूर चक्र, भौतिक जीवनातील सर्व सकारात्मक इच्छा पूर्ण करण्याचं केंद्र
म्हणजे सोलर प्लेक्सिस चक्र नाभीच्या तीन बोट वर, ज्याला मणिपूर चक्र देखील म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हृदय चक्र, हार्ट चक्र. ठीक आहे. सेंटर ऑफ द चेस्ट, थ्रोट चक्र. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड आय चक्र, एक हात कपाळाच्या समोर, एक हात कपाळाच्या मागे, आणि क्राऊन चक्र. ठीक आहे. परत एकदा जागा सांगते. रूट चक्र जेनेटिक ऑर्गनच्या समोर. सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र, नाभीच्या तीन बोट खाली. त्यानंतर नाभीच्या तीन बोटावर सोलर फ्लेक्सिस म्हणजेच मणिपूर चक्र. हृदय चक्र सेंटर ऑफ द चेस्ट, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, आणि क्राऊन चक्र. क्लिअर झाली सगळ्यांना? चक्रांची जागा क्लिअर झाली का? येस ऑर नो? एव्हरीवन? चक्रांची जागा कळली? आता आपण प्रत्येक चक्राला डिटेल मध्ये समजून घेणार आहे की नेमका ते चक्र आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने अफेक्ट करत असतं. ठीक आहे. कारण जर चक्रांना समजलात आणि त्या पद्धतीने, जे मी तुम्हाला म्युझिक पण देणार आहे चक्र चार्ज करण्याचं, बीजमंत्र बस, हे जे आहेत ना, हे चक्रांचे बीजमंत्र आहेत. लम वम रम यम हम ओम ओम, या पद्धतीने. ठीक आहे. एकच मिनिट. एक मिनिट, एक करेक्शन आलंय मला. ओके, सो थँक्यू फॉर वेटिंग. अर्जंट काम आलेलं होतं. ओके. तर आता आपण सुरू करताना रूट चक्रापासून सुरू करू. पहिलं चक्र कुठलं राहील? आपण जेव्हा डिटेल माहिती घेतोय तर रूट चक्र. रूट चक्र, तब्येत बरी आहे आज म्हणून क्लास घेते की नाही? चला. रूट चक्र, यह चक्र पुरुषों की रीढ़ की आ, नीचे तिकोनी हड्डी है वहां पे रहते, आणि महिलांचं जे बीजकोशांची जी जागा आहे तिथे हे चक्र अवस्थित आहे. यह चक्र शरीर में भौतिक जीवन का स्थान है जो जीवन के लिए प्रेरित करता है. म्हणजे जीवनामध्ये सकारात्मकता आणि काहीतरी करण्याची जी इच्छा आहे त्याच्यासाठी हे प्रेरित करतं. कुंडलिनी जागृतीसाठी प्रचुरता चं परिचारक आहे. पण मी तुम्हाला हे सांगते की सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात कुंडलिनी जागृती हे ध्येय नसावं. आपल्या जीवनाचं ध्येय काय असायला पाहिजे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. सर्वसामान्य सांसारिक व्यक्ती याच सुखांच्या शोधात असतो, आणि म्हणून कुंडलिनी बिंडलिनी ते आपल्यासाठी नाही आहे. कारण त्याच्या मागे जाऊन जर तुम्ही तुमच्या ज्या जबाबदाऱ्या घेतलेल्या आहे कौटुंबिक, त्या जर अपूर्ण होत असतील तर मग त्या प्रवासाला अर्थ उरत नाही. कारण त्याच्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतं. त्यासाठी भगवान बुद्ध बनावं लागतं, जे राजपुत्र म्हणून जन्माला येऊनही आपल्या कुटुंबाचा त्याग करून समाजासाठी काहीतरी केलं. त्यासाठी एक वेगळं व्यक्तिमत्व लागतं. पण सर्वसाधारण व्यक्तींचं जीवन, आता जसं मी हे जे काम करते निशुल्क, मी माझं कुटुंब सांभाळून, माझ्या जबाबदाऱ्या सांभाळून करते आहे ना. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने काही कुटुंब सोडून जाऊन, कारण एखाद्याने जर संसार त्याग केला तर त्याच्या पश्चात त्याच्या परिवाराला किती कष्ट सोसावे लागतात. भगवान बुद्ध राजपुत्र होते. त्यांच्या पत्नीचा किंवा मुलाचा सांभाळ करण्यासाठी संपूर्ण राज्य उपलब्ध होतं. पण सर्वसामान्य माणसासाठी एक व्यक्ती जर घरी बसला तर पूर्ण कुटुंब, ची अवस्था फायनान्शियली कशी होऊ शकते, त्या घराची मानसिक अवस्था काय होऊ शकते. म्हणून कुंडलिनी जागृती किंवा या गोष्टीपेक्षा मी जे ध्येय या रेखीतनं जीवनासाठी बघितले ते म्हणजे
परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य यासाठी आपल्या जीवनाचा प्रवास असायला पाहिजे. त्यानंतर सुपरनील ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. आपली किडनी, युरिनरी ब्लॅडर, सुषुम्ना तत्व, सुषुम्ना नाडीसोबत याचा संबंध आहे आणि याचा तत्व आहे पृथ्वी तत्व. याचा रंग लाल आहे, बीजमंत्र लम आहे आणि याचं जे कार्य आहे ते भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शरीर में जडता, उदासी, भारीपण आणि हाडांचे आजार. शरीरामध्ये मध्ये कुठेही हाडांसंबंधित आजार असेल तर त्या व्यक्तीला रूट चक्राला हिलिंग द्यायचं. का बरं चक्र शिकतोय आपण? फक्त चक्रांची माहिती घेण्यासाठी नाही. आता प्रत्येकाने अनालिसिस करा की असे असे प्रॉब्लेम मला आहेत किंवा माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना आहे, तर त्याचं हिलिंग कुठे केलं पाहिजे, कुठल्या चक्राचं हिलिंग आपल्याला केलं पाहिजे. बघा, पंचतत्व जे आहे ना, तत्व पाच तत्व आहेत आणि आपले चक्र सात आहेत. तर खालचे जे सात तत्व, पाच चक्र आहे त्यांना तत्व आहेत. वरचे दोन चक्र हे आध्यात्मिक आणि ऐश्वर्य ऊर्जांशी कनेक्टेड असल्यामुळे अ, भौतिक जगताशी रिलेटेड चक्र कोणतं आहे? सब कुछ पेट के लिए. स्वादिष्ठान चक्र वैवाहिक जीवनाशी रिलेटेड चक्र आहे. रूट चक्र जीवनाच्या स्थिरतेशी आहे. मग हृदयापासून सुरू होतं करुणा आणि आध्यात्मिक विकास इथून चालू होतो. तो वाणीतल्या तेजांनी वाढतं, सकारात्मक विचारांनी परिपूर्ण होतं आणि आध्यात्मिक प्रगतीने स्वयंपूर्ण होतं. तर आपलं हृदय चक्र हा बॅलन्स करणारा चक्र राहणार आहे. पण खालचे चक्र या भौतिक जगताची आहे, वरचे चक्र या जीवनाला संपूर्ण आनंदाशी जोडणारे आणि जीवनाला परिपूर्णतेच्या आनंदाशी आणणारे आहेत. ठीक आहे. तर यह कार्यक्षेत्र काय आहे? स्थिरता, सृजन शक्ती आणि कुंडलिनी जागृतीचं तुम्हाला सांगितलंच. यह शारीरिक शक्ति अर्थ रीढ़ की हड्डी व अन्य हड्डियों को स्थिर रहने की शक्ति प्रदान करता है. इंद्रिय यही पर होने से व्यक्ति सृजन शक्ती का आधार यही है. जर हे चक्र एखाद्या व्यक्तीचं ऍक्टिव्ह आहे, एखाद्या व्यक्तीचं हे चक्र ऍक्टिव्ह आहे, तर काय होतं माहितीये का? तो मस्त सुखी आनंदी अगदी बिनधास्त राहील. आणि जर हे चक्र ऍक्टिव्ह नाही आहे, आण रे जरा एक ग्लास पाणी, तो टीव्हीचा रिमोट दे रे, असे लोक आपल्या आजूबाजूला आहेत, समजून जायचं की त्यांचं कुठलं चक्र इन्बॅलन्स आहे. मग आतापर्यंत काय एका जागी बसून ऑर्डर फैलवतो असं म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं, माप आता काय समजायचं, अरे याचं ना रूट चक्र बॅलन्स नाही आहे, रूट चक्र ना ब्लॉक झालेला आहे. मग आपल्याला त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही पाणी चार्ज करून द्याल, वॉटर चार्जिंगचं सांगितलं ना, तर स्पेशल त्या व्यक्तीला रूट चक्र चार्ज होण्यासाठी अफर्मेशन देऊन पाणी चार्ज करा, म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीची मदत करू शकाल. असं तुम्ही आयुष्यभर ओरडलात तरी त्या व्यक्तीचं रूट चक्र काही ओपन होणार नाही. तुमच्या सकारात्मक अफर्मेशननी नक्कीच तुम्ही त्याचा, आणि सेकंड लेवल थर्ड लेवल मध्ये तर काय डिस्टन्स सिलिंग आहे, त्याच्यामुळे तिथे तर तुमच्या हातात ऍक्च्युअल जादूची कांडी येते आणि तिथे तुम्ही खरोखर या लोकांना बदलवू शकता. ठीक आहे. याचं जर हे चक्र इनबॅलन्स असेल तर तो सुस्ती, जडत्व में जीकर खुद तो दुखी रहेगा. एक रिमोट त्या व्यक्तीच्या हातात नको येऊ द्या, तो अख्खं घर डोक्यावर घेईल. एवढं कामं तुमच्याने होत नाही का? बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे काय होतं, मग तो व्यक्ती दुसऱ्यांनाही दुःखी करतो, आयुष्यभर लोकांनाही आनंदी राहू देत नाही, नेहमी असंतोषी आणि पराधीन, एक ग्लास पाण्यासाठी सुद्धा आश्रित बनून जातो. फक्त त्याचा दोष नाही हो, रूट चक्राचा दोष आहे. ठीक आहे. तर पृथ्वी तत्व असंतुलित होने से शरीर में जड़ता आती. पृथ्वी म्हणजे काय? एक स्थिर असं, तर पृथ्वी जड़ होने से कारण मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं. शरीर में किसी भी प्रकार के हड्डियों के रोग का तुम्हाला रिझन सांगितलं की रूट चक्र आहे. मग आता रूट चक्र इनबॅलन्स वाला व्यक्ती कसा वागेल लक्षात आलं ना? मग त्याच्याशी आपल्याला त्याचं चक्र बॅलन्स करण्यासाठी प्रार्थना करायची आहे, पाणी चार्ज करून द्यायचं आहे, त्या व्यक्तीशी वाद घालत बसायचं नाही. समज लो बेचारे का रूट चक्र को और वर्क आपको करना है. त्याच्यानंतरचं दुसरं चक्र आहे खालून, स्वादिष्ठान चक्र, जे नाभीच्या तीन बोट खाली आहे. नाभीच्या तीन बोट खाली असलेलं चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र, जो नाभी के 3 इंच नीचे अवस्थित आहे. हा काम शक्तीचं केंद्र आणि अहमचं परिचारक आहे. वैवाहिक जीवनाशी रिलेटेड असं हे चक्र आहे. प्रजनन अंग, दोनों पाव,
किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव इसी चक्र द्वारा प्राप्त होते हैं. विचार भावनात्मक आणि याचं जे तत्व आहे ते जलतत्व. पंचतत्वांची आपण जर गोष्ट केली तर या चक्राचं तत्व जलतत्व आहे. याचा रंग केशरी आहे, दिसत आहे तुम्हाला, आणि बीज मंत्र आहे वम. नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र म्हणजेच स्वादिष्टान चक्र, सॅक्रल चक्र. प्रतिकूल प्रभाव कफ, श्वास, त्याच्यानंतर सतत खोकला असणं आणि युरिन संबंधित आजार, शरीरावर जर खूप स्वेलिंग राहत असेल तर त्याचं स्वादिष्ठान चक्र इनबॅलेन्स आहे. परत डिटेलमध्ये समजून घेऊ. रंग नारंगी, गोनेड ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. यह चक्र जेनेटिक ऑर्गन्सला नियंत्रित करतात. कार्यक्षेत्र जातीय शक्ति व भावनाओं का केंद्र, स्त्री पुरुष आकर्षण का केंद्र यही से होता है. शक्ति का स्रोत आत्मसर्जन या संसार सर्जन. जानवी, फोन घेशील. शक्ति का स्रोत आत्मसर्जन या संसार सर्जन. व्यक्ति या तो संयमित होकर अपना आत्मविकास करेंगे. जर व्यक्तीचा स्वतःवर संयम आहे तर तो आत्मविकास करेल. आणि जर या चक्रावर जर संयम नसेल तर आपण जे न्यूजपेपर किंवा टीव्हीवर जे न्यूज बघतो अत्याचारांच्या, अशा व्यक्तींकडनं अशा अत्याचाराच्या घटना घटित होत असतात, कारण त्याचं या चक्रावर कंट्रोल नसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इस चक्र का संबंध जल तत्व से है और जल तत्व के असंतुलित होने से सर्दी और कफ संबंधित रोग होते हैं. यूरिन संबंधित प्रॉब्लेम होतात. अगदी युरिन वारंवार जावं लागणं किंवा युरिन होणच नाही. आता तुम्हाला एक मागे सांगते, 14-15 वर्षाचा मुलगा होता जो दररोज बेड वेटिंग करायचा, म्हणजे त्याचा बेड ओला करायचा. आणि त्याच्या आईने सगळे डॉक्टर्स आणि सगळं करून झालं, पण त्या रेकीत आल्यात. कंटिन्यू 10 दिवस 15 दिवस त्यांनी डिस्टन्स सिलिंग केलं. सेकंड लेवलमध्ये जे आपण डिस्टन्स सिलिंग शिकवतो ते त्यांनी मुलाला दररोज डिस्टन्स सिलिंग केलं. आणि त्या डिस्टन्स सिलिंग नंतर 15 ते 20 दिवसामध्ये त्या मुलाचं जे बेड वेटिंगची समस्या आहे ती संपली. तर या पद्धतीने आपण कुठल्याही प्रॉब्लेमवर रेकीतनं मग ते टेक्निकने सॉल्व्ह करू शकतो. जसं नींद में पेशाब आना, शरीर में सूजन होना, पुरुषांच्या जेनेटिक ऑर्गनच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील किंवा महिलांच्या ज्या काही गायनिक प्रॉब्लेम्स असतील त्या आपण इथनं सॉल्व्ह करू शकतो. संतती, उत्तम संतती होण्यासाठी देखील याच चक्राला हील करावं लागतं. ओके. तर त्यानंतरचं चक्र आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र जर पेपर आहे, कुठं गोळा येतो? अचानक काहीतरी महत्वाचं काम येऊन पडलं, बॉसने 4 फाईली आणल्या टेबलवर आपटल्या, काय फरक पडतो? सगळ्यात पहिले पोटात गोळा येतो. येतो की नाही येत? पेपरला जायचंय, पोटात गोळा येतो, भीतीचा गोळा. कुणाकुणाला असं आहे, कुठल्या प्रवासाला जायचंय, महत्वाच्या कामाला जायचंय, एकदा तरी वॉशरूमला जाऊन यायची गरज पडते. होतं असं प्रत्येकासोबत? क्यों होता ऐसा? कारण माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडलेल्या असतात. मग ऐकलंय की नाही? का बरं असं म्हटलंय? कारण इथे आपलं आहे मणिपूर चक्र, जे नाभीच्या 3 बोट वर आहे. आणि आपल्या भौतिक जीवनात गाडी घ्यायचं, घर घ्यायचं, मुलांचे लग्न करायचे, उच्च शिक्षित करायचं, या सगळ्यासारख्या ज्या भौतिक जीवनातील गोष्टी आहे त्या पूर्ण करण्यासाठी मणिपूर चक्र हे महत्वाचं माध्यम आहे. आता बघा, नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जो भौतिक ऊर्जाओं का वितरण करता है. जो भौतिक ऊर्जाओं का वितरण करता है. यह चक्र शक्ति योग बुद्धिमानी का प्रतीक है. यह चक्र शक्ति योग बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं, अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में कड़ापन आ जाता है. संबंधित अंग आमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर याचं तत्व जे अग्नी तत्व आहे. भूक लागते, काय होते? पोटात आग पडते म्हणतो की नाही आपण, चला आज भूक लागली, पोटात खूप आग पडली. का बरं? कारण ते अग्नि तत्व ऍक्टिव्हेट झालेलं असतं. कार्यशक्ती यो बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार, संग्रहणी सारखा आजार होतो. रंग याचा पिवळा. बीज मंत्र आहे याचा रम. बीज मंत्र रम आहे. एड्रेनल ग्रंथि के साथ संबंध, मणिपुर चक्र पेट, लिवर, पित्ताशय को नियंत्रित करता है. यह चक्र शक्ति यो समझदारी का केंद्र है.
इस चक्र को सूर्य चक्र भी कहते हैं। यही से पूरे शरीर में शक्ति का संचार व निश्चित टेम्परेचर बना रहता है। शक्ति का स्रोत, अगर व्यक्ति खुश है तो आनंदित रहेगा, नहीं तो इसकी साड़ी मेरे साड़ी से सफेद क्यों, इस ईर्ष्या में जलते रहेगा। अरे, यानी गाडी घेतली का, बाप दादाचा पैसा आला, कुठून भावना, मणिपूर चक्र, ईर्ष्या ची भावना याच चक्रामधनं येत असते। दूसरे का भला देख नहीं पाते, यह भी इसी चक्र का रिझन होता है। ऍड्रेनल ग्रंथी सोबत संबंध आहे। आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव के सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो बन रहा है, पर अपनी समझदारी खोते जा रहा है। इसीलिए तो ईर्ष्या और द्वेष के चक्कर में व्यक्ति अपने वास्तविक रूप को ही भूलते जा रहा है कि उसका जीवन किस लिए हुआ है। बघा, कसंही जगलात तरी एक दिवस दी एंड लागणार आहे। नातेवाईकांनी तो कपावर लावलेला सिक्काही आपल्या सोबत जाणार नाही हा। तो जियो तो हर पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। पता नहीं हमारे पास कल का दिन होगा ही नहीं होगा, सारी दुनिया का टेंशन पाल के रखते हैं और जिंदगी जीते नहीं। लिटरली सांगते, माझ्याकडे काउन्सिलिंगला लोक येतात, 2-2 लाख रुपये पगार आहे, जिंदगी जी रहे हो की काट रहे हो, तो काट रहे की अवस्था में रहता है, कमी का आहे। जीवन जगण्याची कला आपल्याला अवगत नाहीये। आणि रेकीतनं आपण तेच 5 तत्व रेकीचे पाळायला सुरुवात केली, ऍक्च्युअल आपण जीवन जगायला लागतो। आणि मागे वळून जेव्हा स्वतःलाच बघतो, त्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल येतं, अरे दॅट वॉज मी, मी असं वागत होते। आणि आपणच आपल्या त्या वागण्याला, ज्या गोष्टीचा आपल्याला राग येतो, तर आपण ते स्माइलने लोकांना सोडून द्यायला शिकतो। अरे, हा ना, याचा हा चक्र इनबॅलन्स आहे, छोड दो इसको। लिटरली सांगते की बीपी, आपल्या शुगरचा जो प्रॉब्लेम असतो, पॅनक्रियाज वगैरे, हे जे सगळे आपले डायजेस्टिव्ह सिस्टम सगळ्यात महत्वाची आहे। डायजेस्टिव्ह सिस्टम जर बिघडली तर मग बाकीच्या ऑर्गन्सवर नकारात्मक प्रभाव होतो। आणि म्हणून सतत विचार आणि तणाव हे आजारांचं कारण म्हटलेलं आहे। अगदी कॅन्सर सारखा आजार देखील हा जास्तीत जास्त विचारांच्या प्रवाहातनं एखाद्या व्यक्तीला होत असतो। आणि सुपर रीजन है, अगर हमारे शरीर में कोई रोग है तो उसके लिए हमने कारण दिया है, कारण हटा दो, बीमारी भी अपने आप हट जाएंगी। तर या सुंदर ऊर्जांसोबत आपल्याला या पद्धतीने स्वतःला समजवायचं आहे। अग्नि तत्व के असंतुलित होने से गरमी संबंधित रोग होते, जसं स्किन डिसीज आहे, त्याच्यानंतर ब्लड संबंधित आजार आहे, त्यानंतर डायरिया, ओमेटिंग, इंडायजेशन, डायबिटीज, एसिडिटी, गैस, चमड़ी के गोरे होने के लिए, मुंह से पिंपल्स दूर, वजन बढ़ाने घटाने के लिए, किसी भी प्रकार के एलर्जी इन्फेक्शन को दूर करने के लिए, किसी भी प्रकार के खाने पीने में रुचि अरुचि के लिए मणिपूर चक्र को दिव्य रेकी देणी है। मणिपूर चक्राला हील केल्यामुळे आपण इतक्या साऱ्या समस्यातनं बाहेर पडू शकतो। आता तुम्हाला मी 7 चक्रांचा जो ऑडिओ देणार आहे, त्याच्यात प्रत्येक चक्राचं, जसं लम आहे, लमचा उच्चार 3 मिनिटं आहे, वमचा उच्चार 3 मिनिटं आहे, रमचा उच्चार, असं 7ही चक्रांना 3-3 मिनिटं हिलिंग केल्यामुळे पुढच्या 21 दिवसामध्ये तुम्ही तुमचं सेल्फी चॅलेंज नक्कीच पूर्ण करू शकणार आहे। पण परत सांगते की हे 10 दिवसांच्या ऊर्जांमुळे होत असतं। ओके। जे लोक आता क्लासला प्रेझेंट आहे, मला बरेच मेसेज येतात आहे की मॅडम ग्रुपला ऍड करा। तर मी एक चॅटबॉक्समध्ये नंबर टाकते, त्या नंबरवर तुम्ही हा मेसेज टाका की तुम्हाला लेवल 1च्या ग्रुपवर ऍड करा म्हणून, तर ते होईल शक्य। 7350246653 हा आपला ऑफिसचा नंबर आहे। तर त्याच्यामुळे 7350246653 या नंबरवर तुम्ही मेसेज करा, तर तुम्हाला ग्रुपवर ऍड केलं जाईल। कारण या झूमचे मेसेज आपल्याकडे म्हणजे क्लास संपला की ते संपून जाईल। ओके, चलो आगे बढ़ते हैं। त्यानंतरचं चक्र आहे ते म्हणजे अनाहत चक्र, म्हणजे हृदय चक्र, हार्ट चक्र। त्याचं जे बीज मंत्र आहे, रंग हिरवा आणि बीज मंत्र आहे यम। रंग त्याचा ग्रीन कलर आहे आणि बीज मंत्र आहे यम। ठीक है। दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है। यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना और प्रेम का प्रतीक है। हमारे ऋषि मुनि ने इसी चक्र को ज्यादा एक्टिव करने पे बल दिया, हृदय चक्र पे। कारण जब तक यह चक्र जागृत है होकर निश्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा,
तब तक व्यक्ति का आध्यात्मिक विकास भी पूर्ण नहीं हो सकता। वो तो दौड़ते रहेगा ना, मुझे ये चाहिए, वो खत्म नहीं होगा बिना किसी शर्त के पार। आता तर विचार करा, आपण मुलांना लहानाचं मोठ्याच्या करता करतो की म्हातारपणाची काठी बनली पाहिजे, उसमें भी अनकंडिशनल लव नाहीये। पती पत्नी या नात्यामध्ये देखील विथ कंडिशनच आहे। का बरं कंडिशन म्हटलं? अहो, साधा एक बर्थडे विसरला, अनिव्हर्सरी विसरला तर घरात तुफान मचते। मग वो कंडीशन वाला प्यार नहीं क्या, सिर्फ गिफ्ट और तोफों से प्यार होता है क्या? त्या व्यक्तीचं प्रत्येक क्षण आपल्या सोबत असणं महत्वाचं नाहीये का? एकमेकांसोबत एक क्वालिटी टाइम तुम्ही जर घालवत असाल ना, तर त्या गिफ्टला काहीच महत्व नाही राहत। का महत्व नाही राहत? कारण त्या व्यक्तीची सोबत महत्वाची असली पाहिजे। त्या व्यक्तीच्या आपल्या जवळ असल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आली पाहिजे। म्हणून एकमेकांसोबत वागताना बोलताना तशी ऊर्जा क्रिएट करा की तुमचं त्या व्यक्तीच्या जवळ असणं डोक्याला ताप नसून एक मोठा आधार वाटलं पाहिजे। लोक विचार करा की लिटरली माझं बायपास, ओल्ड बायपास पासून जवळ घर आहे ज्या कॉलनीत मी राहते, आणि त्या कॉलनीमध्ये त्या बायपासवर 20 ते 25 बार आहेत। एवढ्याच मोठ्या संख्येची गरज आहे, दवाखाना शोधून एक किंवा दोन आहे। का बरं? त्या व्यक्तीला जर घरामध्ये खरोखर निश्चल प्यार मिले, तर तो कुटुंब सोडून खरंच बाहेर जाईल का? आज आपल्याला आपलं कुटुंब बांधून ठेवता येत नाही। घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती। घर तर मोठाले बिल्डिंग बांधतो आपण, त्या घरामध्ये फर्निचर आणि महागड्या वस्तू भरून टाकतो, पण खरोखर त्या नात्यांना प्रेम, विश्वास आणि आदराने भरतो का? तुमचं त्या घरात असणं त्या व्यक्तीला हिंमत देतं का? त्या कुटुंबाला बांधण्यासाठी नवी एनर्जी देतं का? का त्या बाहेरच्या दुकानांकडे त्यांचे पावलं वळतात? प्रेमात इतकी शक्ती आहे की कुणालाही बांधून ठेवता येतं, पण त्या प्रेमामध्ये निश्चल प्यार होना चाहिए। आज अपेक्षेशिवाय प्रेम नसतं, वस्तूंसाठी प्रेम असतं। ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे। थोडं अनकंडिशनल लव करून तर बघा, बघा आयुष्य किती सुंदर होऊन जातं। आणि मी त्या कमी पैशात कसा आनंद करता येतो, कसं जगता येतं ते बघितलंय। आणि अजूनही आम्ही, म्हणजे पैसा नाही लागत, एक क्वालिटी टाइम, एकमेकांना दिलेला वेळ हा खूप महत्वाचा आहे हो। आज आपल्याकडे सगळं काही आहे, लोकांकडे पैसा आहे, पण द्यायला वेळ नाही आहे। आणि म्हणून कसं आहे ना, कालचा दिवस आपण आज जगूच शकणार नाही। कालचा दिवस हा आज म्हणून समोर येतो। येस्टरडे, टुडे, टुमारो, किती प्रयत्न केला तरी कालचा दिवस आज जगू शकत नाही। आणि आज कितीही भविष्याचं प्लॅनिंग केलं तरी उद्या सक्सेसफुल होणार नाहीये। मग आहे कुठे तो जीवनाचा आनंद? तो नाऊ मध्ये, आत्तामध्ये आहे। आत्ता जर वर्तमानाच्या क्षणांना तुम्ही खूप सुंदर एनर्जी दिला, आता जर जोडीदारासोबत आहात, वेळ द्या। क्योंकि कल का दिन पास्ट रहेगा, आने वाला फ्यूचर रहेगा। तो जो भी जिंदगी हमें जीनी है ना, आज में जीनी है, तो आज वो क्वालिटी टाइम अपने फैमिली को दो, बच्चों को दो, परिवार को दो। आणि त्याच्यासाठी पैसा नाही लागत, लिटरली सांगते। छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्ही तो आनंद घेऊ शकता। एक आधाराची थाप एखाद्याच्या पाठीवर ठेवा, त्या व्यक्तीला दुःखातनं बाहेर काढू शकता। नाही लागत तो पैसा त्या गोष्टीला। आणि म्हणून बिलकुल मुलांना रेकी देऊ शकतो, अभ्यासासाठी तर खूप कामात येते। ओके, चलो आगे बढ़ते, नहीं तो ये नीचे वाले मैसेज चेंज हो जाएंगे फिर से। त्यानंतर म्हणून हृदय चक्र, याचं जे निश्चल प्यार की अभिव्यक्ति करके हम आध्यात्मिक विकास पूर्ण कर सकते हैं। बिना किसी शर्त के वो प्यार करना इस चक्र की उच्चतम स्थिति है। संबंधित अंग थायमस ग्लँड, हृदय, लंग्स, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, लिव्हर, आणि याचं तत्व आहे एअर, हवा। कार्य प्रेम भावना, प्रतिकूल प्रभाव शारीरिक पीड़ा, निराशा, तंगदिली और जीवन में प्रेम का अभाव।
थाइमस ग्रंथि के साथ इसका संबंध है। ये चक्र हृदय, लिवर, लंग्स, ब्लड सर्कुलेशन सिस्टम को नियंत्रित करता है। प्रेम भावनाओं का आदान प्रदान का यह केंद्र, प्रेम ही जीवन का मूल आधार है। शक्ति का स्रोत प्रेम या फिर धिक्कार। प्रेम से जीता भी जा सकता है और धिक्कार से और द्वेष से लोगों को दूर भी किया जा सकता है। किसी भी प्रकार की सेवा साधना द्वारा व्यक्ति में सज्जनता का भाव आने लगता है। वह स्वयं से और औरों से प्रेम पूर्वक व्यवहार करता रहेगा। धिक्कार की भावना रखते हुए जीवन में अनेक प्रकार के भयों को पालकर डरपोक बन जाएगा। इस चक्र का संबंध वायु तत्व से है। वायु तत्व के असंतुलित होने पर व्यक्ति के नाड़ी तंत्र यानी नर्वस सिस्टम पर बुरा असर पड़ता है। इससे हृदय की बीमारियां, बीपी, शारीरिक पीड़ा, डिप्रेशन, निराशा, आत्महत्या करने के विचारों का आगमन हो जाता है। लिटरली मला सांगायला आनंद होतो की एका लेडीजनी म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केला तो नाही, तीनदा आत्महत्येचा प्रयत्न करून जेव्हा त्यांनी आपली बॅच जॉईन केली, त्यानंतर त्या इतक्या पॉझिटिव्ह झाल्या की आज त्या स्वतः ट्रेनर आहे आणि लहान मुलांना जे डिप्रेशन होत आहे आजकाल त्याच्यासाठी त्या स्वतः काम करत आहे. म्हणजे एकेकाळी ज्या महिलेनी 3 वेळा स्वतः सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे, आज ती आपला क्लास केल्यानंतर स्वतः एक चिल्ड्रन कोच बनलेले आहेत आणि मुलांच्या मानसिक अवस्थेला सांभाळण्याचा, मुलांच्या डिप्रेशन एन्झायटीवर काम करत आहे. सो दिस इज द रिजल्ट ऑफ रेकी कि आप बदलना चाहो देन यू विल गेट द रिझल्ट. नाही तो क्या है, सुनने के लिए अरे छान रोजचं कीर्तन आहे, आता 2 दिवसाचा भागवत सप्ताह उरलाय आपला, 9वा आणि 10वा दिवस, मग तुम्ही तुमच्या मार्गाला, मी माझ्या मार्गाला. जेही लोक माझ्या सोबत पुढच्या प्रवासाला येतील त्यांचे जर अनुभव तुम्ही आता ऐकताच आहे, जे लोक आहेत अधेमध्ये, जे लोक बोलतात की लिटरली यू कॅन चेंज युअर लाईफ इन पॉझिटिव्हिटी. आजच एक फोन आला पुण्यावरनं, त्या मॅडम बोलत होत्या पण शब्दही निघत नव्हते. शी वॉज कंटिन्युअसली क्राईंग. त्या कंटिन्युअस रडत होत्या, मुश्किलने 2-3 शब्द बोलल्या, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते, आनंदाचे होते. थँक्यू मॅडम, तुम्ही जो माझ्या आयुष्यात जो बदल घडवला म्हणे, मी कधी विचारच नव्हता. मी ज्या अवस्थेत जीवन जगत होती ती माझी अवस्था खूप खूप वाईट होती, पण आज तुमच्याशी कनेक्ट होऊन जो बदल माझ्या आयुष्यात घडला तो इतका मोठा आहे म्हणे. त्यासाठी थँक्यू, मी तुम्हाला लवकरच एक सुंदर व्हिडिओ बनवून देईल, असं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. मी म्हटलं मॅडम बी रिलॅक्स, रिलॅक्स. त्यांच्या त्या फक्त, पण त्या कंटिन्युअस की त्या एवढा आनंद त्यांना झाला होता की शब्दही, ते आनंद व्यक्त करण्यासाठी देखील शब्द नव्हते निघत. तो जिंदगी में इस भाव को व्यक्त करो, क्यों करना है, कैसे भी जियो, जिंदगी एक दिन खत्म होने वाली है. सो जो भी हमारा जीवन है उसको हर वक्त हर पल पॉजिटिविटी से हमें जीना है. आगे बढ़ते हैं. विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे काय? थ्रोट चक्र. यह संचारक का माध्यम है. मी आता तुमच्याशी संवाद साधते कुठल्या चक्रामुळे? थ्रोट चक्राच्या ऍक्टिव्हिटीमुळे. यह संचारक का चक्र है, अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता को अपने मनोभाव दूसरों तक पहुंचाने का महत्वपूर्ण कार्य करता है. सत्य की अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र का विकास होता है. वाणी में ओज प्रभाव आता है. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज, उच्च स्तर से आने वाले संदेश गृहित होते हैं. संबंधित अंग थायराइड ग्रंथि, गला, लंग्स, ब्लड सर्कुलेशन सिस्टम, हृदय और लिवर. प्रतिकूल प्रभाव पित्त, कफ संबंधित प्रॉब्लम, बालों संबंधित रोग. और इसका कलर है हल्का नीला, लाइट ब्लू. आणि बीज मंत्र याचा हम, याचा रंग आहे लाइट ब्लू. बीज मंत्र आहे याचा हम, रंग आसमानी. थायराइड ग्रंथि के साथ इसका संबंध है. थायराइड, यह चक्र गले और लंग्स को नियंत्रित करता है. इसका कार्य क्षेत्र है अभिव्यक्ति, बातचीत. शक्ति का स्रोत, इसी शब्दों से किसी का आधार बना जा सकता है या फिर इन्हीं शब्दों से किसी का दिल तोड़ा जा सकता है. किसी के चेहरे पे रुला आणि आंसू आ सकते हैं, वो भी दुखों के, सुखों के नहीं. आनंदाचे अश्रू जर तुमच्या शब्दांनी येत असेल, हॅट्स ऑफ टू यू. पर किसी के दुखों का कारण आपके शब्द बन रहे, तो वी हैव टू चेंज योर लाइफ. जरूरत है हमें बदलने की. साधक या सज्जन व्यक्ति सदैव आभार व गुणगान के अभिव्यक्ति द्वारा सुख के सागर में तैरते रहेगा, जबकि सामान्य व्यक्ति सदैव दुख की अभिव्यक्ति का आदान प्रदान करके दुख के सागर में डूबते रहते हैं.
विशुद्ध चक्र का संबंध आकाश तत्व से, याचं तत्व कुठलं आहे? आकाश तत्व। आकाश तत्व असंतुलित होने से शरीर में त्रिदोष होते हैं, वात पित्त और कफ के दोष होते हैं। वा वात पित्त और कफ की अधिकता के कारण व्यक्ती खासता रहता है। आता बघा, आपल्या घरी एखादा वृद्ध व्यक्ती असेल किंवा तुम्ही एखाद्या अशा वृद्धांना बघितलं असेल की ज्यांना नेहमी खोकला होतो, ते खोकलत असतात। क्यों होता है ऐसा? उसका उत्तर मैं अभी आपको देखती। उनका जो म्हणजे त्यांचं लाईफ कशी असते, उनका जीवन वो कह भी नहीं सकते और सह भी नाही सकते, कारण सांगायला शेअर करायला कोणी नसतं, आयुष्याचा जोडीदार नसतो व्यक्त व्हायला, आणि अशी अवस्था असते की कह भी नाही सकते और सह भी नाही सकते, आणि म्हणून त्या व्यक्तींना नेहमी खोकला होत असतो। वृद्ध व्यक्तींना जो खोकला होतो, नेहमी काय म्हणतो, काय हा म्हातारा खोकलत असतो, असे ज्या घरात बोलल्या जातं ना, थोडं समजून घ्या, अहो त्यांना कोणीतरी मोकळं होण्यासाठी आहे। आणि आज मी अशा व्यक्तींना सांगते, जर अवस्था असेल कि आप सह भी नहीं सकते कह भी नहीं सकते, तो आज जो मैंने डे वन को बोला था, ते सगळं ते लिहून टाका कागदावर आणि त्याला माचीसची काडी लावून टाका, कारण जो ज्याचं कुणी नाही त्याचा वरचा ईश्वर आहे, त्याला तुम्ही सगळं दुःख शेअर करून रोज त्याला फाडून टाका। त्या दुःखातनं आनंदाचे नवे किरण आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी आपल्याला तो ईश्वर मदत करणार आहे। ओके, त्यानंतरचं जे चक्र आहे, थर्ड आय चक्र। यह चक्र ललाट दोनों भुवों के मध्य में जरा ऊपर अवस्थित है। यह चक्र वह बाह्य ज्ञान का केंद्र है और व्यक्ती अंतर्ज्ञान इंट्युशन का विकास इसी चक्र में। कधी असं झालंय को, एखाद्या मित्राची मैत्रिणीची आठवण आली किंवा एखाद्या नातेवाईकाची आठवण आली, त्याचा फोन आला किंवा तो तुम्हाला अचानक भेटला, हुआ है किसी के साथ ऐसे? तुम्ही आठवण काढली आणि तो व्यक्ती तुम्हाला कधीतरी भेटला किंवा फोन आला, कैसे हुआ है? वी आर ऑल कनेक्टेड विथ द युनिवर्स, आपण या सगळ्या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत। आणि तुम्ही केलेली आठवण या थर्ड आयची इतकी पॉवर आहे की सेकंड लेवलमध्ये आपण टेलिपॅथी करून एखाद्या व्यक्तीच्या माइंड पर्यंत पोहोचून त्याचं व्यसन सोडवणं, ते मोबाईलचं असो, आजकाल मुलांना जे लागलेलं आहे, किंवा मग पिण्याचं व्यसन असो, कुठल्याही व्यसनांना सोडवू शकतो। कोर्ट कचेरी, माइंड हिलिंगने आपण कोर्ट कचेरीच्या प्रॉब्लेम मधनं जर तुमची बाजू खरी असेल तरच, काय म्हटलं महत्वाचं, तुमची बाजू जर खरी असेल तरच तुम्ही या सगळ्या नकारात्मकतेपासून बाहेर पडू शकता। ठीक आहे, रंग याचा निळा आहे, डार्क ब्लू। आता वरच्या दोन चक्रांना तत्व नाही आहेत, फक्त रंग आणि बीज मंत्र आहे। तर या चक्राचा रंग आहे डार्क ब्लू कलर। कोणता कलर आहे? डार्क ब्लू कलर, अति नील वर्ण। आणि कुणी बऱ्याचदा काही याच्यानी ओंकार इथे धारण केलेला आहे, काही सात चक्रांमध्ये उकार इथे धारण केलेला आहे। ज्यांनी इथे ओंकार धारण केलेला आहे, तर इथे असते निरव शांतता, परिपूर्णता, अभी किसी चीज की कोई जरूरत नाही, संपूर्णता। आणि ज्यांनी इथे उकार आणि इथे ओंकार धारण केलेला आहे, तर ओंकार म्हणजे परिपूर्णता। ठीक आहे, आणि इथे निरव शांती। तर त्या पद्धतीने प्रत्येक काही तत्वचिंतकांनी, काही याच्यांनी इथे ओंकार धारण केलाय, काही लोकांनी इथे ओंकार धारण केलेला आहे। आणि ज्या शास्त्राला आपण आपलं जुनं शास्त्र म्हणतो, विचार करा, ओंकारचा शोध किती आधी लागलेला आहे भारतामध्ये? नासानी सांगितलेलं आहे, जर तुम्ही गुगलवर सर्च केलात तर सूर्याचा ध्वनी हा ओंकार आहे। सूर्याचा ध्वनी हा ओंकार आहे। आणि हे म्हणून त्या सूर्यध्वनी, जर तुम्हाला काही शारीरिक व्याधी असतील, तणाव असेल, दररोज तुम्ही 6 मिनिटं जरी ओंकार केला आणि 12 सूर्यनमस्कार घातले, तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासनं सहजतेने दूर राहू शकता। आणि ओंकार धारण केल्यावर, ओंकार साधना केल्यानंतर तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता, एवढी या ओंकाराची शक्ती आहे। आज्ञा चक्र व्यक्ति के ऑटो नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है। हे चक्राचं काम काय? ऑटो नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है। जब व्यक्ति गहरी नींद में होता है तो उसके शरीर को, या फिर व्यक्ति कोमा में हो, तो यही चक्र उसको ऍक्टिव्ह, म्हणजे त्या व्यक्तीला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी, त्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी तेच काम करत असतं। इच्छाओं और अंतरप्रेरणा का केंद्र, अर्थात व्यक्ति अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कर्म न करने की प्रेरणा सूझबूझ इसी चक्र के कारण मिलती है। व्यक्ति के कर्मों का लेखा जोखा यही से अंकित होता है, उसी के अनुरूप उसे फल मिलता है। यही पर आत्मा का निवास स्थान भी माना गया है, माइंड।
हृदय आणि दिलबिलून हे कुछ दिस इज द ऑर्गन शरीरामध्ये फक्त ब्लड सर्क्युलेशन सिस्टमचं काम आहे, बट माइंड मन आपका यही पे है। इंटेंशन की शक्ति का विकास इसी से होता है और इसीलिए इसको शिव नेत्र भी कहा गया है। थर्ड आय, शक्ती का स्रोत जागृती या फिर क्रोध। शंकराचा तिसरा डोळा उघडल्यावर तांडव होऊ शकतं की नाही, आणि जर याला बॅलन्स ठेवलं तर जीवनामध्ये आनंद येऊ शकतं। तर याला बॅलन्स ठेवण्याची खूप गरज असते। किसी भी प्रकार की साधना द्वारा जीवन में सही ज्ञान और जागृति आती है, आत्मिक विकास होता है, क्रोध पर नियंत्रण आता है। अन्यथा बिना किसी साधना के कारण व्यक्ति क्रोध में जीकर खुद तो दुखी रहता है और अपने आसपास के लोगों को भी हमेशा दुखी करते रहता है। हमारा भाव कैसे होना चाहिए? तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे। या मांगल्याच्या कामनेने आपल्याला या दिव्य रेखीच्या साधनेला स्वीकारायचं असतं। त्यानंतर ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार म्हणजे सहस्त्रार चक्र। इस सर के ऊपर मध्य में स्थित यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है। उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है। निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की स्थिति, अंतर्ज्ञान और दिव्य दर्शन इस चक्र की उच्चतम स्थिति है। याचा कलर जांभळा, ओंकार किंवा नीरव शांतता। पीनियल ग्रंथीसोबत संबंध है, माथे के ऊपर की स्थिति को नियंत्रित करता है। इसका मुख्य कारण है आध्यात्मिक स्थिति। कुणी एखाद्या व्यक्तीला शेवटच्या क्षणांचे श्वास घेताना बघितलं का? नजरेसमोर एखाद्याचा प्राण जाताना बघितलाय का? अशा व्यक्तीला झटके येतात। अशा व्यक्तीला बऱ्याच वेळा झटके येतात, आणि हे झटके काय असतात माहितीये का? ते झटके म्हणजे मुक्तीचं द्वार त्याचं ओपन होत असतं। पण ज्या व्यक्तीने आयुष्यात कुठलीच साधना केली नाही, कुठलंच आध्यात्मिक प्रगती केली नाही, तर त्या झटक्यांना तो व्यक्ती घाबरतो, आणि मग त्या व्यक्तीचा डोळे ओपन राहतात, आपण म्हणतो त्या व्यक्तीचा प्राण डोळ्यातनं गेला, तोंड ओपन राहतं, त्या व्यक्तीचा प्राण तोंडातनं गेला। पण एखाद्या मृतदेहाला जरी आपण बघितलं तर तो प्रसन्न मुद्रेत झोपलेला वाटतं, कारण त्याच्यासाठी ते मुक्तीचं द्वार उघडलेलं असतं, आणि त्यांनी जी त्याच्या लाईफमध्ये प्रगती केलेली असते त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्या मृतदेहावर देखील असंख्य प्रसन्नता असते। आणि यासाठीच आपल्या 7 चक्रांना ऍक्टिव्ह ठेवणं खूप महत्वाचं असतं। आणि म्हणून जेवढा विकास आपण या 7 चक्रांच्या मेडिटेशनवर करणार, तेवढाच सुंदर अनुभव आपण आपल्या जीवनात घेऊन परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची नवी परिभाषा आपण आपल्या जीवनात अनुभवणार। या पद्धतीने आज आपण या 7 चक्रांची माहिती घेतलेली आहे। उद्या आपण 7 चक्रांचं पॉवरफुल मेडिटेशन करणार आहे, ज्या मेडिटेशनमध्ये आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून लांब जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। जेवढ्या सहजतेने तुम्ही त्यांना स्वीकाराल, कारण उद्या माझा सपोर्ट असेल ना त्या दूर करण्यासाठी, तर त्याच्यामुळे त्या सपोर्टमुळे तुम्ही नक्कीच त्याच्यातनं बाहेर पडू शकणार। इथे एक प्रश्न आलेला आहे की मॅडम, मुलांच्या अभ्यासात रेखेचा उपयोग कसं निश्चित करू शकतो? पण ते लेव्हल 1 मध्ये शक्य नाही आहे, कारण सगळ्या जे गोष्टी आहे ते आपल्याला लेव्हल 3 पर्यंत, मास्टर लेव्हल पर्यंत 100% ऊर्जांनी त्या गोष्टी घडतात सगळ्या। कारण लेव्हल 1 हा स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे, इथे आपल्याला आपल्या आत्मिक विकासासाठी सुरुवात करायची असते। तर माझं प्रॉमिस आहे, शेवटच्या दिवशी सगळ्या हँड्रेजला आन्सर देईल, पण आता माझी नेक्स्ट बॅच पण लगेच असते, त्याच्यामुळे आता आपण थांबणार आहे। उद्या आपण भेटणार आहे याच ऊर्जांसोबत। तोपर्यंत थँक्यू। दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद।